विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात। त्यामुळे सर्वजण निवडणुकांची वाट पाहतायत। तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील जनतेने काही महिन्यांपूर्वीच मतदान केलं असलं तरी राज्यासाठी केलेल्या मतदानाला आता 5 वर्ष उलटून गेली आहेत। तेव्हा केलेल्या मतदानानंतर महाराष्ट्राच्या जनतेला बाय वन गेट वन टू म्हणजेच एका मताच्या बदल्यात 2 वेगवेगळी सरकार पाहायला मिळाली। पण यंदाची निवडणूक ही युद्धापेक्षा कमी नाहीये। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांचं झालेलं विभाजन, त्यामुळे झालेलं सत्तांतर आणि लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि त्याचा प्रभाव, शिवाय मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि तिसऱ्या आघाडीचा झालेला उदय, अशा अनेक गोष्टींमुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूने लागणार या प्रश्नाचं उत्तर आणखीनच अनप्रेडिक्टेबल झालंय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालावर नेमका कोणाचा आणि कसा परिणाम होईल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तसं पाहायला गेलं तर यंदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी प्रमुख लढत असली तरी निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतील असे घटकही सध्या रणांगणात आहेत। या घटकांमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मनोज जरांगे। लोकसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घेतलेल्या पावित्र्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला होता। मराठवाड्यातील 8 पैकी 7 जागांवर महाविकास आघाडीचा विजय झाला। त्यामुळे मराठवाड्यात जरांगे फॅक्टर चालला असं म्हटलं गेलं। पण आता विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभेपेक्षा पूर्णपणे वेगळी भूमिका घेतली आहे। महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही चाबरे आहेत। आपण विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार दिले तर भाजपा खुश होईल, तसंच उमेदवार दिले नाही तर महाविकास आघाडीला आनंद होईल असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। त्याशिवाय निवडणुकीमध्ये जिथे मराठा समाजाचे उमेदवार विजयी होण्याची जास्त शक्यता असेल तिथे आपण उमेदवार जाहीर करणार असल्याचा निर्णयही त्यांनी घेतलाय। जिथे उमेदवार नसतील तिथला जो उमेदवार आपल्या सर्व मागण्यांशी सहमत असेल आणि तो 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देईल त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। आता मनोज जरांगेंच्या म्हणण्यानुसार आणि लोकसभेप्रमाणे मराठा समाजाची मतं वळली तर ज्या मतदारसंघातून मनोज जरांगे उमेदवार देतील तिथे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकांप्रमाणे फायदा होणार नाही। पण जिथे उमेदवार नसेल तिथे महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसेल असा अंदाज आहे। लोकसभेनंतर सुद्धा जरांगे फॅक्टर कमी झालेला नाही। पण आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की मनोज जरांगे मराठवाड्यात किती जागेवर आपले उमेदवार लढवतील। आता दुसरा घटक म्हणजे राज ठाकरे। लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। त्यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जिथे जिथे राज ठाकरेंनी सभा घेतल्या होत्या, ज्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि पुणे या मतदारसंघात महायुतीला मनसे फॅक्टरचा फायदा झाला होता। पण नंतर राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केली। मनसेसाठी ही निवडणूक म्हणजे राजकीय अस्तित्वाची लढाई आहे। राज्यातील प्रमुख म्हणजे मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे या मतदारसंघामध्ये मनसे उमेदवारांना मिळणाऱ्या मतांमुळे निकाल महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींसाठी पूर्णपणे बदलू शकतो। मुंबईत मनसे फॅक्टर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी अडचण निर्माण करू शकतो, तर इतर ठिकाणी म्हणजे पुणे, नाशिक इत्यादी विभागात मनसे फॅक्टरचा परिणाम शिवसेना शिंदे गट आणि भाजपावर होईल। मात्र विधानसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची शिवसेना शिंदे गट किंवा एकूणच महायुतीशी हात मिळवणी होऊ शकते। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या होणाऱ्या भेटीमुळे असं म्हटलं जातंय। तिसरा घटक म्हणजे तिसरी आघाडी। महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याऐवजी जनतेला नवीन सक्षम पर्याय देण्यासाठी संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार राजू शेट्टी, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, माजी आमदार वामनराव अचट, नारायण अंकुश यांनी एकत्रित येऊन परिवर्तन महाशक्तीची म्हणजेच तिसऱ्या आघाडीची स्थापना केली। आता या सर्व नेत्यांचा त्यांच्या विभागात बऱ्यापैकी प्रभाव आहे। जेव्हा तिसऱ्या आघाडीची स्थापना झाली होती तेव्हाच असं म्हटलं गेलं होतं की परिवर्तन महाशक्तीची या गटाचा फटका महाविकास आघाडीला बसेल। अजूनही तसंच चित्र आहे, कारण सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतं महाविकास आघाडीला मिळाली असती, पण परिवर्तन महाशक्तीमुळे त्याची शक्यता कमी झाली आहे। परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांचा टीकेचा सूर हा काँग्रेस आणि शरद पवार यांच्याबद्दल उमटलेला दिसलाय। चौथा घटक म्हणजे वंचित बहुजन आघाडी।
2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. 2019च्या मनाने 2024च्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीची मतांची टक्केवारी घसरल्याचं दिसलं. पण विधानसभा निवडणुकीला ही मतांची टक्केवारी वाढली तर महायुती आणि महाविकास आघाडीची मतं विभागली जाऊ शकतात. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाची मतं हे महाविकास आघाडीकडे झुकली होती. MIM पक्षाकडून सुद्धा महाविकास आघाडी सोबत चर्चा होत होत्या, पण या चर्चांती MIMच्या हाती अजून तरी काहीही आलेलं नाहीये. MIM जर महाविकास आघाडी सोबत निवडणूक लढवणार असेल तर पुन्हा मुस्लिम समाजाच्या मतांचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीची प्रमुख लढत सोडली तर एकंदरीत ही अशी परिस्थिती आहे. या सगळ्या घटकांचा या युती आणि आघाडी या दोन्हींच्या निकालावर थोड्या जास्त प्रमाणात प्रभाव पडेलच. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची लढत रंजक असेल, पण निकाल हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देईल एवढं मात्र नक्की. राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.